राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे। ज्यांच्या विचाराने, सत्यशोधक विचाराने आपण घडलो ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी बंधुत्वाचा संदेश दिला ते छत्रपती शाहू महाराज। मी ज्या घराण्याचा वारसा सांगतो ते महाराजा सयाजीराव गायकवाड, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, सगळ्यांना प्रथम वंदन करतो। आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने गेली 20-25 वर्ष सातत्याने संभाजी ब्रिगेड, पुरंदर तालुका आणि पुणे जिल्हाचे कार्यकर्ते हा अप्रतिम कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, जे मागील वर्षामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करतात, असे अभिनेते, पत्रकार आणि लेखक यांचा सन्मान आम्ही करण्याची परंपरा निर्माण केली। आणि ही परंपरा सातत्याने ठेवत असताना आज कला क्षेत्रामध्ये अभिनेता ते नेता, आता सध्या नेते ते असे आमचे मित्र किरण माने, प्रतिपक्ष हा सोशल मीडियावर सगळ्यात प्रसिद्ध असलेला अभिव्यक्ती, नाही मला माहिती आहे ते चांगले भाऊ तोडसेकरचं येते, पण तुमचं लक्ष आहे का बघायला पाहिजे ना। म्हणजे लोक काय नेमकं काय असतं माहिती का, की इथं टेस्ट अँड ड्राईव्ह करावं लागतं। अभिव्यक्ती चे रवींद्र पोकरकर साहेब मी लिहून घेतले सगळं, भाऊ तोडसेकर आपल्या बरोबरीला चालतंय सध्या, त्यामुळं काय पोकरकर साहेबांनी जे धाडसी निर्णय घेतला की बाबा जे काश्मीरमध्ये घडलं त्याच्यानंतर ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन आले, तिथला अनुभव घेतला आणि त्यांचं जे कथन त्यांनी केलं, खरंच एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही मांडला आणि एक वेगळा अभ्यास मांडला। आणि देवा झिंजाड, 3 चुली आणि 1 भाकरी याचं विक्रमी पुस्तकाची विक्री झालेली आहे, त्याच्यासाठी देवा तुझ्यासाठी अभिनंदन। आणि जी भावपूर्व कविता साजरी केली, खर तर मला खूप वाईट वाटतं की अशा प्रकारची जीवनाची व्यथा इथले मानतात। एकाच वेळेस आमच्याच घरामध्ये जेवण बनवलेलं असतं पण जेवलं जात नाही आणि बाहेरून ऑर्डर मागवली जाते, अशी परंपरा आता सुरू झालेली आहे। म्हणजे आमच्याकडे जेवण बनवलं जातं, परंतु सध्या झोमॅटो असेल, ब्लिंकिट असेल किंवा आता जे सगळे नेटवर्किंग झालेले आहे आणि त्याच्यामुळे सहजपणे हवी ती गोष्ट 10 मिनिटात 15 मिनिटात घरी पोहोचायला लागली। अशा काळामध्ये ज्यावेळेस की अन्नाची नासडी होत चाललेली आहे, अन्न व्हायला चालले, अशा वेळेस एका अर्ध्या भाकरीची कविता तुम्ही म्हणून दाखवली आणि आम्हाला परत एक संवेदनशील जीवन जगलं पाहिजे अशी देवानी जी कविता म्हटली, त्याच्यासाठी देवा म्हणजे माझा शब्द नाही, आता धन्यवाद वगैरे म्हणणं पण बरोबर नाही, कारण ती एक फार प्रचंड व्यथा होती। ज्याला भावना असतात, संवेदनशीलता असतात, टच दिसी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी नक्कीच आलं असेल। आता हे 3 जण आहेत, किरण माने सर आहेत, रवींद्र पोखर सर साहेब आहेत, त्याच्यानंतर देवा झिंजाड, यांच्यासाठी सर्वप्रथम चांगल्या टाळ्या वाजवा आणि ते तुमचं जे गाणं आहे ना ते जरा वाजवा ना, डिंगडँग काय ते, त्यांच्यासाठी एक जोरदार। कारण कसं आहे माहिती का, हे आमचे प्रतिनिधी आहेत, नेते, म्हणजे जोरात जोरात मला अभिमान वाटतो या लोकांचा। आणि ह्या लोकांना संभाजी ब्रिगेडचा पुरस्कार देत असताना आम्हाला आमची जबाबदारी सुद्धा कळती, पण मी सर तुम्हाला सांगतो की संभाजी ब्रिगेडचा पुरस्कार घ्यायला सुद्धा धाडस लागतं। आम्ही ज्यावेळेस लोकांना संपर्क करतो की अशा अशा आपल्या कामगिरीसाठी आपल्याला आम्ही पुरस्कार द्यायचा निर्णय घेतलाय, लोक म्हणतात संभाजी ब्रिगेडचा शिक्का नको। पण मी तुम्हाला सांगतो जेवढ्यांनी पुरस्कार घेतलाय ना त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं बंद झालेलं आहे। हा माझा अनुभव नाहीये, मी तुम्हाला नाव घेऊन सांगू शकतो की मला नंतर लोकांनी सांगितलं की बाबा आता लय सुरक्षित वाटते। तर एक विचारधारा आहे, एक
आम्ही मांडतोय, तुम्ही पुढे नेताय, तुमच्या माध्यमातून लाखो लोकांना अनेक विश्लेषण कळतंय, तुमच्या माध्यमातून भाषणातनं कळतंय, कविता पुस्तकातनं कळतंय, आणि इथल्या सर्व सामान्य माणसाच्या ज्या व्यथा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हाताला रोजगार, हा मानवतेचा विषय जर असेल तर ती आमची विचारधारा आहे, ती फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य ही आमच्या राज्यघटनेची तत्व, ही संभाजी ब्रिगेडची विचारधारा. जगभरामध्ये एक विचार सुरू आहे, धर्म आणि राजकारण एकत्र येऊ शकतं का? ज्यांनी धर्म आणि राजकारण एकत्र केलं त्या देशांचा विनाश झालेला आहे आपल्याला माहित असताना 21व्या शतकामध्ये आम्ही हिंदू राष्ट्राची कल्पना करतोय. ज्यावेळेस की 15व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये रेनिसान्स झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मागचे 1000 वर्ष हे धर्माचं युग, अंधकार युग होतं. 15व्या शतकामध्ये जे युरोपला कळालं ते 21व्या शतकामध्ये या देशाला कळत नाही, हे दुर्दैव आहे. 21वं शतक आहे, 75 वर्ष झाले राज्यघटनेला, देश स्वतंत्र होऊन त्याच्यापेक्षा 2-4 वर्ष अधिक झाले. पण काय आपल्या देशाची परिस्थिती? देशातले 60% लोक अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येतात. म्हणजे काय? जगण्यासाठी अन्न सरकार ते मोफत देतात. मोफत दिलं जातं अन्नधान्य, खर्चायला पैसे नाही. मग शेतकरी सन्मान योजना, केंद्र सरकार 6,000, महाराष्ट्र 6,000, 12,000 तुमच्या खात्यात जमा. शेतकरी सन्मान आहे 1000 रुपयांनी. लाडकी बहीण योजना 1500 रुपये, 18,000 वर्षाला. एकूण 30,000 रुपये ज्या वेळेस खात्यावर जमा व्हायला लागतात आणि अन्नधान्य मोफत मिळायला लागतं, तुम्ही मला सांगा हा समाज स्वाभिमानी आहे का? आणि स्वाभिमानी समाज स्वतंत्र भारतामध्ये अपेक्षित करतो का लाचार समाज निर्माण करायचा प्रयत्न करतोय? ज्या दिवशी या देशामध्ये 60% लोक मानसिक दृष्ट्या सरकारवर अवलंबून राहतील त्यावेळेस या देशाचं भविष्य अंधकारमय, असं माझं ठाम मत आहे. स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचा जर आमचा संकल्प असेल तर आम्हाला समाजातल्या शेवटच्या घटकाला सांगितलं पाहिजे की ज्या सरकार तुम्हाला अशा योजना देतंय त्या सरकारकडे तुमच्या भविष्याच्या योजना नाही, विजन नाही. रोख पैसे खात्यावर टाकणं ज्यावेळेस केंद्र सरकारने सुरू केलं त्यावेळेस चांगल्या इकॉनॉमिस्ट लोकांनी काय सांगितलं की सरकार फेल आहे, सरकारकडे योजना नाही. सरकारला मी टॅक्स का भरतो? तर सरकारला या देशातल्या सगळ्या नागरिकांना न्याय देता यावा, समान न्याय देता यावा, त्याच्या प्राथमिक गरजा आपल्याला पूर्ण करता यावा. परंतु दुर्दैवाने ही परिस्थिती अशी आहे, आजचे राज्यकर्ते मागच्या राज्यकर्त्यांना शिव्या देत बसतात, त्याच्यात वेळ खर्च करतात. आमचं म्हणणं आहे की मागच्यांची चूक झाली असेल का नसेल हे आम्हाला मान्य नाही, पण सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्हाला कोणी अडवलंय काय करण्यासाठी? आज पुरंदर तालुक्यामध्ये आहे, पुरंदर तालुक्याच्या विमानतळाचा प्रश्न 20 वर्ष झाले चालू आहे. नवी मुंबईचा आता विमानतळ सुरू होईल अशी आशा आहे. 20 वर्ष एक विमानतळ सुरू व्हायचंय अजून काम, आणि एका वर्षामध्ये चायनामध्ये 20 विमानतळ सुरू झाली एका वर्षामध्ये. काय आपण काय करतोय? काय संभाजी ब्रिगेड एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ चालवती, ती विचारधारेची. विचारधारा ही गरजेचीच आहे, कारण तुम्ही कुणाला न्याय द्यायचा विचार करता हे त्यातनं स्पष्ट होत. पण काय मागच्या 10 वर्षातली परिस्थिती 2014 पासून जर तुम्ही बघितलं, सहजपणे पक्षांतर केलं जात, सहजपणे. सत्ताधारी पक्षातले लोक कुणालाही घ्यायला तयार आहेत. म्हणजे भाजपची आज काँग्रेस झालेली आहे, नीट लक्षात घ्या. भाजपची काँग्रेस झालेली आहे. तुम्ही नुसती नावं जरी काढली, गंगाधर काळकुटे मान हलवतायत म्हणजे याचा अर्थ मान्य आहे, कारण ते पत्रकार आहेत बरं का, बीडचे मोठे संभाजीराजेंचे समर्थक आहेत आणि अनेक मराठा आंदोलनामध्ये प्रवक्ते म्हणून त्यांनी भूमिका मांडलेली ती आहे तिथं. त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा, कारण त्यांनी होकार दिलं म्हणजे त्याला मान्यता मिळते. प्रश्न असा आहे की इथल्या सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे का नाही?
सत्ताधारी समाज असलेला मराठा समाज आरक्षणाचं आंदोलन 25-30 वर्ष चालवतो. 2.5 कोटी लोक रस्त्यावर येतात मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने. अलीकडच्या आंदोलनामध्ये कोटी लोक जमले. कायदा काय गोष्ट आहे, राज्यघटना काय गोष्ट आहे, ही त्या लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेली आहे. तिथं तुमचं 2/3 बहुमत असेल, कायद्यात बदल होतो. मंत्रिमंडळाने ठरवलं, कायदा करता येतो, GR काढता येतो. लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांचा जर विश्वास असेल तर सरकार स्थापन होतं, आणि सरकार स्थापन झालं तर कायदा केला जातो, घटना बदलली जाते. मग अशा देशामध्ये सत्ताधारी वर्षानुवर्ष असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागावं लागतं, हे काय खेदाची बाब आहे का नाही? आणि म्हणून पोकरकर साहेब, आपण जे सांगता, मराठा क्रांती मोर्चानंतर आम्ही ठरवलं, आम्ही आरक्षणावर बोलणार नाही. आरक्षणावर बोलणार नाही. आणि कशावर बोलणार? आम्ही पैशावर बोलणार, आम्ही उद्योगावर बोलणार, आम्ही व्यवसायावर बोलणार. अजय सिंह यांनी सांगितलं प्रस्तावनेमध्ये की आम्ही बिझनेस कॉन्फरन्स घेतो. आम्ही ज्यावेळेस बिझनेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली तर आपले लोक म्हणले, अरे संभाजी ब्रिगेडचं एक काम आहे. बिझनेस कॉन्फरन्स बिझनेसचेच लोक घेतात. रोज पुणे मुंबईमध्ये चालू आहेत, हैदराबादला चालू आहे, बेंगलोरला चालू आहे, दिल्लीला चालू. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. मेकॅनिकल आहे, ऑटोमोबाईल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इरिगेशन आहे, अनेक कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे. रोज कॉन्फरन्स चालू आहे. आम्ही आहे तिथं, आमचा प्रतिनिधी आहे तिथं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की मराठा समाजाची मानसिकता ही बिझनेसमॅनची केली पाहिजे, बिझनेसमॅनची केली पाहिजे. म्हणून आम्ही पहिल्यांदा नारा दिला, नवी दिशा नवा विचार. अगदी परवा मराठा सेवा संघाचं अधिवेशन अकलूजला झालं. अकलूजच्या अधिवेशनामध्ये निर्मल कुमार देशमुख मुंबई कलेक्टर होते. मुंबई कलेक्टर असलेल्या निर्मल देशमुखांनी आंतरराष्ट्रीय विषयावर बोलायचा निर्णय घेतला. पण बोलत असताना त्यांनी संभाजी ब्रिगेडचा आपल्या संघटनेचा उल्लेख केला. उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या समाजाने उद्योग, व्यवसाय, नोकरी केली पाहिजे. हे काम अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा अंतर्गत संभाजी ब्रिगेड नावाचा एक गट, जो आमच्यापासून वेगळी चूल मांडून, गरज आहे का सांगायची? अगं मराठ्यांची अक्कल सांगा ना. संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना हे करते, वेगळी चूल, वेगळं मूल, वेगळी बायको, वेगळं घर, वेगळे विचार, कशासाठी? बिझनेस या शब्दाचा अर्थ आहे मॅक्झिमायझेशन ऑफ वेल्थ, संपत्तीची वृद्धी. आपलं काय, दोघं भाऊ असले की पहिली काय बायको म्हणती, आपलं वाटून घ्या. त्याचं काय खरं नाही. नवीन उद्योग उभा राहिला, आपली चूल वेगळी. हे पहिलं काय करतो आपण, पहिलं डिव्हिजन ऑफ वेल्थ, संपत्तीचं वाटप. तुमच्या वाडवडिलांनी कमवलेल्या जमिनी, तुमच्या वाडवडिलांच्या प्रॉपर्ट्या, तुमच्या वाडवडिलांची घरं, त्यांनी निर्माण केलेले व्यवसाय तुम्हाला वाटून घ्यायचा अधिकार दिला कुणी? म्हणजे बिझनेस शब्दाचा अर्थ वृद्धी आहे, आणि मराठा शब्दाचा कुटुंबातला अर्थ आहे विभाजन, डिव्हिजन. 70% लोकांची शेती 1 हेक्टर पेक्षा कमी आहे, आणि बहुतेक शेती ही जिरायत शेती आहे. आणि म्हणून पोखरकर साहेब म्हटले, म्हणून मला हे थोडस बोलायची गरज पडली. काय आहे गरज? तर आपण उद्योजक झालं पाहिजे, व्यावसायिक झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ठरवून मराठा शब्दाची व्याख्या करून टाकली. मराठा म्हणलं तर काय, मोडल पण वाकणार नाही. मोड बाबा नाही का, आणि मोडल्यावर परत उभं राहायचा प्रश्न येतच नाही. मोडल पण वाकणार नाही ही संकल्पना जर असेल आपली तर बर. मराठ्यांचं काय, लढवया. मग काय, कर लढाया. बाहेर नाही भेटलं तर घरात कर. संस्कृती आहे ना लढायची. क्षत्रिय, अरे तुम्ही रक्त सांडलं स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी. तुम्ही घाम गाळला शेती पिकवण्यासाठी.
सैन्यामध्ये भरती होऊन घाम गाळला देश सुरक्षित ठेवण्यासाठी. काय तुमच्या पदरात पडलंय? आणि म्हणून मराठा शब्दाची व्याख्या करताना आम्ही मराठा हा महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा, मराठा ही जात म्हणून मी बोलत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मराठा जात म्हणून बोलताना महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती महाराष्ट्राची भौगोलिक संस्कृती लक्षात घेता या देशाच्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा सन्मानाने शब्द आलेला आहे. तो आपला प्रदेशवाचक शब्द आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. मराठा शब्दाची व्याख्या करत असताना एम इंग्लिश शब्द आहे MARATHA. मराठा या शब्दाची आम्ही व्याख्या केली एम फॉर मनी, एम फॉर मनी, ए फॉर एस्पिरेशन. एम फॉर मनी म्हणजे पैसा, ए फॉर एस्पिरेशन म्हणजे प्रेरणा, आर फॉर रिसोर्सेस म्हणजे साधन. तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. रिसोर्सेस शोधा. ए म्हणजे अम्बिशन, इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा. टी टॅलेंट, ज्ञान, शिक्षण, अनुभव, कौशल्य. एच म्हणलं की आम्ही हिस्ट्रीवर अडकतो, इतिहास, आणि मग सुरू होऊन जातो 350-400 मागव शोधायचं. आणि म्हणून आम्ही त्याच्यात दुरुस्ती केली. आता माझे मित्र आहेत प्रज्ञेश मोळक तुमचे, ते एचच्या हिस्ट्रीला त्यांनी बदललं म्हणून मी मुद्दाम सांगतोय. त्यांनी तिथे एचच्या जागेवर त्यांनी मला दुरुस्ती करून पाठवली हंबलनेस. हंबलनेस म्हणजे काय? नम्रता. आणि व्यापारासाठी काय लागतं? नम्रता. आणि ए म्हणजे अचिव्हमेंट, यश. याच्यापेक्षा कुठल्या वेगळ्या शब्दाची गरज आहे का बिझनेस करण्यासाठी? मराठा शब्दाची. मराठा म्हणजे एम फॉर मनी, पैसा, ए फॉर एस्पिरेशन, प्रेरणा, आर फॉर रिसोर्सेस, साधने, ए फॉर अम्बिशन, इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा, टी फॉर टॅलेंट, ज्ञान, शिक्षण, अनुभव, कौशल्य, एच फॉर हंबलनेस, नम्रता, आणि ए फॉर अचिव्हमेंट, यश. काय महाराष्ट्राची स्थिती? महाराष्ट्रामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. आणि मुंबईमध्ये मराठ्यांची ओळख काय? माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटलांमुळं माथाडी कामगार, मजूर, हमाल, रेल्वे, एसटी स्टँडचे डबेवाल्यांची ओळख आहे आपली. मुंबई आणि 105 हुतात्म्यांना देऊन मुंबई महाराष्ट्रात ठेवली. आणि मुंबईमध्ये कोण आहे? गुजराती. द गुजराती नावाचं पुस्तक वाचलं सलील त्रिपाठींचं मी आता. आणि मी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो होतो पुण्यामध्ये. ते आले होते, ते न्यूयॉर्कला असतात. द गुजराती नावाचं पुस्तक लिहिले. काय त्या गुजराती पुस्तकामध्ये? द गुजराती पुस्तकामध्ये पहिला शब्द आहे, पहिलं लेखकाने लिहिलेलं पहिला शब्द आहे मनी टॉक्स. पैसे बोलतात. पैसे बोलतात. कोण लिहितंय? सलील त्रिपाठी. गुजराती शब्दाचा अर्थ ते काय म्हणतात? गुजराती म्हणजे व्यापारी. बघा, गुजराती शब्दाचाच अर्थ व्यापारी. गुजराती भाषाचं द लँग्वेज ऑफ कॉमर्स, व्यापाराची भाषा. गुजराती बोलायला लागले की आपण काय म्हणतो? आयला व्यावसायिक माणूस दिसतो बरं का. बरोबर आहे का? म्हणजे गुजराती या शब्दाचा अर्थ व्यावसायिक. गुजराती भाषेचा शब्दाचा अर्थ व्यावसायिक भाषा. हिरे मार्केट कुणाच्या ताब्यात? गुजरातींच्या. शेअर मार्केट कुणाच्या ताब्यात? गुजरातींच्या. आणि आता देश कुणाच्या ताब्यात आहे सांगा बघा. आणि कशाच्या जीवावर आले? अदानी आणि अंबानी. दोन देशाचे उद्योजक, 100 पैकी 25 गुजराती लोक या देशातले फोर्ब्सच्या पुस्तकामध्ये नंबर 1 ला येतात. पहिले 25 हे गुजराती आहेत. म्हणजे तुम्ही मत दिली, तुम्ही बहुसंख्य आहे म्हणजे तुमचं राज्य येईल, ही स्थिती आहे का आता? नाही. बरं, तुम्ही ऐकतायच ईव्हीएम मशीन आहे, एव्हरी वोट फॉर मोदी. ईव्हीएम एव्हरी वोट फॉर मोदी. तुम्ही मत कुणाला दिलंय आणि कुणाला पोचलंय याचं तपासायचं काही काम नाही. लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोक गरिबीत ठेवणे, दरिद्रीत ठेवणे, मानसिक गुलाम बनवणे, प्रावलंबी बनवणे हे स्वाभिमानाचं लक्षण नाही लोकशाहीमध्ये, लक्षात ठेवा.
परवा सिंगापूरमध्ये निवडणुका होत्या. निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर जाती धर्माच्या माणसाला मतदान करा असे ज्यावेळेस सोशल मीडियावर ठेवत्या पंतप्रधानांनी टीव्हीवर येऊन सांगितलं धर्म आणि राजकारण वेगळं आहे. पॉलिटिक्स अँड रिलिजन इज डिफरंट. वी विल नॉट एक्सेप्ट इट. पंतप्रधानांनी मध्यस्थी केली. मध्ये येऊन टीव्हीवर सांगितलं धर्म आणि जातीवर मतदान झालं तर मी निवडणूक रद्द करून टाकीन. कारण धर्म ही तुमची खासगी बाब आहे. राजकारण किती महत्वाचं आहे. राजकारणाबद्दल आपल्याकडं ब्रिटिश पद्धतीने आपल्याकडे लोकशाही आली. ऍडल्ट फ्रँचाईज कायदा आला, प्रौढ मतदार आलं, निवडणुका झाल्या स्वतंत्र भारताच्या 1932च्या गोलमेज परिषद नंतर. विन्स्टन चर्चिल तिथं पंतप्रधान होते त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये भारताच्या लोकशाहीचा विचार आला होता. त्यांनी लोकशाहीबद्दल, पॉलिटिक्स बद्दल, राजकारणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड. पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकारण हे कसं आहे, मास्टर की आहे. कुठलंही कुलूप उघडायचं असेल तर ती मास्टर की आहे. सत्ताधारी समाज व्हा. कांचीराम म्हणतात हुकुमरान समाज व्हा. पण मराठ्यांच्या ताब्यात सत्ता होती आणि बहुसंख्य मराठे गरिबी दरिद्रीमध्ये पिचत राहिले आणि म्हणून राजकारणापासून आता अलिप्तता स्वीकारा. मी काही गोष्टी सातत्याने सांगतो. राजकारण आपल्या पुरतं किती मर्यादित आहे. 5 वर्षापूर्वी एकदा मतदान करणं, एकदा मतदान करतो आपण आणि 5 वर्षासाठी सरकार निवडून देतो. आता परिस्थिती काय आहे. आता परिस्थिती अशी आहे की 5 वर्ष तुम्हाला काही काम नाहीये. मग तुम्ही काय करता. कुठल्या राजकीय नेत्याने काय केलं पाहिजे. म्हणजे आज 14 तारीख आहे, बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट खरंच एकत्र येईल का. तुम्हाला विचारून ते वेगळे झाले होते का. राज ठाकरे, उद्धव ठाकरे येण्याची एकत्र प्रक्रिया सुरू झाली. त्यांचा प्रश्न आहे तुम्ही कशाला वेळ खर्च करता. माझ्याकडे 6 वर्षापेक्षा जास्त झाले टीव्ही नाही, पेपर मी वाचत नाही. कुठं काय चाललंय मला कशाशी काही घेणं देणं नाही. व्यर्थ वेळ घालवू नका. जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. नाही तर माझी बायको माधुरी दीक्षितांनी तिने नेलेलं कशाला शोधलं असतं. माझी बायको इथंच बसलेली, ती माधुरी दीक्षित सारखी दिसते. हा वाघ निरळ आहे. म्हणजे पैसा असला तर नवरा चांगला शोधता येतो. गंगाधर बीडचा इतिहास 2-2, 3-3चा आहे बरं का. इतिहास आहे, माझं काही मत नाहीये. तुझं पुण्याच्या वाऱ्या वाढल्यामुळं असं काही त्या काळामध्ये बोलायचे पवार साहेब की तुमच्या नेत्याचे पुण्याकडे वाऱ्या वाढल्या, तुमच्याही तशा वाढलेले दिसत आहेत. नाही म्हणजे त्यालाही म्हणजे शेवटी असे 2-3 सांभाळायचं काही जोक नाही ना. पार्ट ऑफ लाईफ यार, ते पर्सनॅलिटीचा भाग आहे. जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात. याचा अर्थ काय, त्याला मान देतात, त्याला सन्मान देतात, त्याला बसायला खुर्ची देतात. हे सगळं कशात नाही येतं. आर्थिक सुबत्तेत नाही तर मोठी गाडी येते, विमानाचा प्रवास येतो, परदेश आगमन होतं. गरिबी काय असती तर मी रस्त्यावर 5 वर्ष फुलं विकलेला माणूस, 5 वर्ष मोगरा विकलेला माणूस. आणि श्रीमंती काय असती तर जगातल्या सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये मी प्रवास करून राहिलेलो आहे. कालच आम्ही दुबईमध्ये जिओरो हॉटेलमध्ये राहिलो होतो, जगातलं सगळ्यात उंच हॉटेल. बायको म्हणली लय खर्च होते. जाऊ दे म्हणलं, तुझ्यासाठी काय फरक पडतोय. आता हे कळायला 30 वर्ष लागली. हा भाग निराळा आहे. म्हणजे आता कसं आहे की हे सगळं आनंदी जीवन जगायला पाहिजे ना. आता गुडघे दुखायला लागले, चालता येत नाही आणि युरोपला स्वित्झर्लंडला जायचा विचार करायचंय काय. पैसा. गांधीजींबद्दल मला आदर आहे पण आमच्या नोटावर कोण आहे, गांधीजी आहे. आणि म्हणून मी नेहमी काय म्हणतो की आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आमची प्रेरणा लढाऊ होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही. आणि मग हे करण्यासाठी काय केलं पाहिजे. काल माझे
एक नवरा बायको आले होते. आज तुम्हाला नाव सांगतो साहेब, माझ्याकडे काल अद्वैत दीक्षित कोल्हापूरवरून आले होते. अद्वैत दीक्षित माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी आले होते की तुम्ही अहद ऑस्ट्रेलियात तहत कॅनडावर काम करता, मी ब्राह्मण आहे, मला तुम्ही मार्गदर्शन करताल का? म्हणलं तुम्हाला चालत असलं तर आम्ही काही करतो. मग त्याला दुबईचे काही कॉन्टॅक्ट दिले. 2-3 वेळा ते दुबईला जाऊन आले. आल्यावर त्यांनी मला सांगितलं बा असं असं झालं. म्हणले मी आता माझ्या बायकोला इथं व्यवसाय सुरू करून देतोय आणि मी दुबईला शिफ्ट होतोय. तर मी म्हणलं ती चूक करू नका, बायकोला बरोबर घेऊन जायचं. बायकोला बरोबर घेऊन जायचं म्हटल्यानंतर बायको थोडीशी स्वाभिमानी अभिमानी आणि बाबा देश वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या नादाने तिने मला म्हटलं की बाबा नाही नाही हे काय मला पटत नाही, मी इथंच राहते. आणि मग शेवटी त्यांनी असा निर्णय घेतला की काल ते माझ्याकडे आले आणि दोघेही नवरा बायकोनी मला सांगितलं की बाबा आमची समस्या अशी आहे की मला आता दुबईला जायचंय. तुम्ही सांगितल्यानंतर मी 4 वेळा दुबई पाहिलंय, तिथली प्रगती बघितलीये, तिथली संधी बघितलीये, पण पत्नी काय मानसिक दृष्ट्या तयार नाही. तुमचं काय मत आहे? आणि मी जवळपास त्यांना 1 तास ते मगाशी जे गुजराती पुस्तकातले काही कोट, गुजराती लोक सहज म्हणतात पैसा आमच्या हातचा मळ आहे आणि आम्ही असं सहज काढून टाकतो. याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? आम्ही पैसा कमवतो आणि पैसा कामाला लावतो. तर 1 तासाच्या संभाषणानंतर मी त्या नवरा बायकोला गेटला सोडायला गेलो. गेटला सोडायला गेल्यानंतर बायको 1 पाऊल मागे थांबली. म्हणली दादा, पुढच्या 20 वर्षाचं आयुष्य तुम्ही माझं 1 तासामध्ये बदललं. 1 तासामध्ये. सो कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन, इन्फॉर्मेशन, हे आज जग कसलं इन्फॉर्मेशनचं आहे. IT म्हणजे काय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. युट्यूबवर एवढी मेसेजेस आहेत, एवढी माहिती, पण डोकं कोण चालवतंय? डोकं कोण चालवतंय? मी खूप चांगलं संभाजी महाराजांवर भाषण करायचो, मी खूप चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण करायचो, मी महात्मा फुलेंवर भाषण करायचो. पण आज मी तुम्हाला 2016 नंतर मी ठरवून टाकलं की शिवाजी महाराज मी जे सांगतील ते वेगळे असतील. शिवाजी महाराजांनी आर्मर उभं केलं. आर्मर बद्दल काय सांगितलं की परकीय शत्रूकडून देशाला धोका ओळखून त्यांनी आर्मर उभं केलं. खरंय, पण परकीय शत्रू कधी आलेत? शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर 100 वर्ष. पोर्चुगीज गोव्याला शिवाजी महाराजांच्या आधी 1580 ला आले. इथं व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी मुंबई, कलकत्ता, मद्रासला होती. डच देवदमनला होते, फ्रेंच पॉंडिचेरीला होते. काय करत होते ते? त्यावेळेस त्यांच्या समोर देश ताब्यात घ्यायचा विषय नव्हता, ते व्यापारासाठी आले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं, आंग्रेंना प्रमुख केलं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या माध्यमातून त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी 9 कोटी रुपयाचा व्यापार केला होता. किती लोकांना माहिती? देवा, जीप काढून काय उपयोग आहे राजा? 9 कोटी रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यापार त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी केला होता. व्यापार केला होता, बोटींच्या माध्यमातून केला होता. लिखित आहे. नसल माहिती? या रविवारी 18 तारखेला 18 मेला बालगंधर्व मध्ये डॉक्टर प्रकाश पवार लिखित सकल जनवादी शिवाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये पुराव्यानिशी छापलेले. दुसरा मुद्दा, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून मागच्या 2 वर्षापूर्वी लुटली का, जिंकली का, अमुक झालं का, तमुक झालं का, त्याचा वाद विवाद, इतिहासातले मुद्दे काढलेले किती दिवस काढणार आणि वाद करणार. परवा दिवशी अफजल खानाचा काढला होता, कुणी औरंगजेबाचा काढत. शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या लूट बद्दल प्रकाश पवार काय म्हणतात की शास्त्र खान पुण्यामध्ये येऊन लाल महालात राहिला होता 3 वर्ष. स्वराज्य बेचारा करण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांना पकडणे, हत्या करणे, जे पण करण्यासाठी 3 वर्ष राहिला होता. स्वराज्याचा महसूल बुडाला होता, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं, अनेक लोकांवर अन्याय झाला होता. शिवाजी महाराजांनी एका रात्री हल्ला केला, शास्त्र खानाला पळून लावलं, 4 बोटं कापली, त्याचं नाक कापलं, तर गेला पळून. पण ते झालेलं नुकसान जर भरून काढायचं असेल तर औरंगजेबाची आर्थिक राजधानी सुरत लुटली पाहिजे. आणि म्हणून सुरत का लुटली? त्यावेळेस काय RBI बँक नव्हती, नॅशनल बँक, कर्ज घेता येत नव्हता. सुरत लुटणे आणि औरंगजेबाच्या
संपत्तीचा वाटा व्याजासहित आणणे हे अर्थकरण आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज आग्र्याला गेले, आग्र्याला बंदिस्त झाले, त्यावेळेस स्वराज्य जिजाऊनी चालवलं ते पदरच्या पैशामधनं, सेव्हिंग मधनं. आणि हेच आमच्या महिलांचं वैशिष्ट्य आहे ना. पदरचे पैसे म्हणजे काय, गाठीला बांधलेले असतात पैसे, सेव्हिंग. महिलांचं वैशिष्ट्यच तसं. आता आमच्या पृथ्वीराजच्या आईने पृथ्वीराजचा व्यवसाय उभा केला ते काल मला कळालं. काल एका मॅक्स महाराष्ट्राने त्यांचं पॉडकास्ट केलं आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलं की माझ्या बिझनेसची इन्व्हेस्टर माझी आई आहे. मी म्हणलं बाई मलाही दिले असते थोडे पैसे तर अजून अधिक फिरलो असतो. रिसोर्सेस उशिरा कळतात असं आहे. हा गमतीचा भाग आहे. माझा भाऊ आलेला आहे इथं, सचिन. माझा व्यवसाय सगळं ते बघतात, त्याच्यामुळे मला महाराष्ट्रभर सामाजिक काम करण्यासाठी वेळ देता येतो. अनंतरा ग्रुपच्या माध्यमातून ते करतात, ते अर्थकरण करतात. मला या अभिमानाने का सांगावं वाटतं. आता अमोल आहे इथं. अमोल तुम्हाला वाटतं की एवढा तब्येतीने जाड झालाय, पूर्वी नव्हता, उंचा पोरवा आता तो पंजाबी सारखा दिसतो किंवा हरियाणाचा जाट मराठा, रोड मराठा दिसतो. त्याचं कारण माहितीये तुम्हाला, 250 ट्रक आहेत, 100 कोल्ड स्टोरेजच्या गाड्या आहेत आणि आज मद्रास पासून चंदीगड पर्यंत व्यवसाय करणारा संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा खजिनदार आहे. हे अर्थकरण आहे. आमचा मिथिलेश देसाई 10 कोटीचं त्याचं स्टोरेज. आता ते जॅकफ्रूट म्हणतो ना आपण, त्याला काय म्हणतो, फणस किंग आणि फणस प्रिन्स, काय नाव आहेत बाळ. वडिलाला किंग आणि ह्याला सगळ्यांनी मोठे मोठे सत्कार केले. आज मी तुम्हाला सांगतो की पुढच्या वर्षी त्याचा टर्नओव्हर किमान 5 कोटी रुपये असेल असा उद्योग. आम्ही आता जाऊन आलो, भेट देऊन आलो. मी तुम्हाला काय सांगतो की संभाजी ब्रिगेडचा एक एक कार्यकर्ता आज अभिमानाने सांगायला लागलाय की मी उद्योग करतो, व्यवसाय करतो, मला घरामध्ये सुद्धा आता प्रतिष्ठा आहे. बाहेरची सोडू द्या, घरात प्रतिष्ठा नव्हती, घरात विचारत नव्हते म्हणजे आईले कुठे जाते काय कळत नाही, करतो काय कळत नाही. मग कुठेतरी एक गुन्हा, कुठेतरी एक केस, त्यातनं सगळ्यांना बाहेर काढणं आमचा उद्देश आहे. परवा 15 दिवस आम्ही दुबईला होतो. दुबईला संदीप कड नावाचा आपला संभाजी ब्रिगेडशी संबंधित असलेला कार्यकर्ता, त्याचा त्या ठिकाणी बेकरी प्रोडक्टचा व्यवसाय, फॅक्टरी आहे त्याची, केकॉलॉजी नावाची, केकॉलॉजी. जाऊन आलेत सर. पुरावा दिला म्हणजे तर किरण माने सरांनी मान आलोय ते बघून आले म्हणजे मी सांगतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना स्वतःचा स्वभाव लक्षात घेता. तर आपल्या लोकांनी केकॉलॉजी नावाची त्या ठिकाणी जी बेकरी काढली, त्याचे प्रोडक्ट्स बघा तुम्ही. मिल्क केक काढलाय, अफलातून केक आहे, मिल्क केक, खजूर केक, अफलातून. दुसरा आमचा अभिजित आहे तिथं देशमुख. त्याच्यानंतर आशिष जगताप आहे. त्याच्यानंतर अमोल दुबेनी तिथं मराठा दरबार नावाचं हॉटेल काढलं. एक मराठा दरबार नॉनव्हेज आहे आणि एक साईधाम नावाचं व्हेज आहे. त्यांनी चॉकलेट फॅक्टरी टाकलेली आहे. हे आम्ही ज्यावेळेस दुबईला बिझनेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस हे लोक सगळेजण काय करत होते, नोकरी करत होते. तर तुकाराम महाराजांचा फॉर्म्युला आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, पार्टनरशिप करा. 4 लोक एकत्र आले. आज काही लोकांनी हॉटेल सुद्धा घेतलेले आहेत तिथं, 50 रूमचे 100 रूमचे हॉटेल्स घेतलेत, रेस्टॉरंट सुरू झालेत, अर्थकरण सुरू झालेले. कधी लक्षात ठेवा, तुम्ही पेरणी केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, एक बीजा केला नसं मग भोगले कणीस. एक बीज जो स्वतःला गाडून घेतं त्यावेळेस हे सगळं कंस उभे राहतात. बोलण्यासारखं खूप आहे. आज देवा झिंजणनी ज्या व्यथा मांडल्या गरिबीच्या, त्या माझ्या काळजाला लागलेल्या आहेत. किरण सरांना तर मी आधीपासून ओळखतो. त्यांचा जो आता डॉयलॉग त्यांनी मराठी शाहीचाच मारला, तो पाटीलचा, तो आपलातूनच होता. सगळेजण खुश झाले. आणि आमचा मुकुंद काकडे मोठा श्रोता आहे, त्यांनी तर तेवढं डिमांडच केलं ते. त्यामुळे तुम्ही ते म्हटलं त्यासाठी धन्यवाद. आणि रवींद्र पोखरकर साहेब एक प्रतिपक्ष नाही बरं का, अभिव्यक्ती हा जो चॅनल चालवता त्यातनं सर आम्हाला जी अधिक एखाद्या विषयाची माहिती मिळते, बिटवीन द लाईन्स काही लोक म्हणतात ते. आणि हे सगळं तुमच्यामुळं आम्हाला शिकायला मिळतं, तुमच्यामुळं आम्हाला अधिक माहिती मिळते. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचा आम्हाला योग्य तो सन्मान छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये करत असताना आम्हाला अभिमान वाटतो. आणि तुम्ही हा पुरस्कार सन्मानाने स्वीकारला. योग्य अयोग्य तुम्हाला नाही ठरवायला सांगितलं, आणि तुम्ही म्हणता मी अयोग्य आहे. कोणी ठरवायला सांगितलं?
ते अभिव्यक्ती मधला अ गेला तर व्यक्त होता येतं, तसं आम्ही योग्यता ठरवल्यानंतर तो अ काढून घ्यावा बाजूला आणि परत एकदा या तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि होऊन दे एकदा. हो, ते काय करतायत माहितीये का तुम्हाला? चुना लावतायत. हे बघा, आयुष्य आनंदी आहे, सुखी आहे, मजेशीर आहे. परत एकदा किरण माने, रवींद्र पोखरकर आणि देवा जिंजारसाठी आणि सांगलीच्या जिल्हाध्यक्षपदी आमचे मित्र सांगलीचे प्रमोद प्रकाश सूर्यवंशी यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. तर सांगलीला कोण आहे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एक धडावून येता आपल्याकडे आलेलं आहे. त्यांनी परत एकदा इथं यावं आणि त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या. सांगलीत आपण परत एक चांगली संघटना बांधतोय. पैलवान माणूस आहे, 4-5 तालमी त्यांच्या ताब्यात आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबर काम करायला उत्सुक आहोत. ते नगरसेवक होते धडाडीचे प्रमोद प्रकाश सूर्यवंशी यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवा. हा कार्यक्रम ज्यांनी यशस्वी केला ते अजय सिंह सावंत, आमचे सागर जगताप, संतोष हगवणे, त्यांचे सगळे सहकारी, आमचे संदीप आप्पा कुठे गेले, संदीप आप्पा जगताप जे आपले जेजुरी ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी होते, अमोल काटे इथं आहेत, त्याच्यानंतर शंभू सिंग निंबाळकर आहेत, अशोक काकडे आहेत, अनिल जाधव आहेत, अनिल माने आहेत, अजय सिंह भोसले आहेत, सचिन सावंत आहेत, सुभाष सावंत आहेत. प्रत्येक जणाचं नाव घ्यावं एवढे तोला मोलाचे लोक आहे. तिथं सतीश पाटील ठाण्याहून आलेलं आहे. आम्ही सतीश पाटीलकडं सध्या गेलो होतो. त्याचं कारण होतं की कांशीराम साहेबांचं 450 पानाचं पुस्तक डॉक्टर थोरात यांनी लिहिलेलं माझ्या हस्ते प्रकाशन ठाण्याला झालं. हा माझा स्वतःचा एक सन्मान आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर कांशीराम सुद्धा समजून घेतले पाहिजे आणि कांशीराम समजून घ्यायचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा समजून घेतले पाहिजे. एकच मिनिटं सांगतो की योगायोग बघा की कांशीराम पंजाब मधनं येतात. पंजाबमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण होणार होतं, ते झालं नाही. ते अॅनिलेशन कास्ट ऑफ नावाचं एक पुस्तक स्वरूपामध्ये छापलं गेलं. पुढे कांशीराम पंजाबमध्ये जन्माला येतात, नोकरी निमित्त पुण्याला येतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आंदोलन करतात. त्या आंदोलनामध्ये त्यांना डी.के. खापर्डे भेटतात आणि त्यांना ते अॅनिलेशन कास्ट जातीचं उच्चाटन नावाचं पुस्तक देतात. ते वाचतात सलग 11 वेळा आणि एक कांशीराम नावाचा लोकशाहीमध्ये एक नेता तयार होतो. ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यावर कधीतरी आपण बोलू. आज मला सगळ्यांना आभार मानायचे आणि हा भावपूर्ण प्रश्न आहे हे की बाबा तुम्ही सगळे लोक येता, एवढा आनंदी कार्यक्रम होतो. हा गड मिलिटरीच्या ताब्यात असल्यामुळं तो खूप सुंदर मेंटेन केला जातो. परंतु तुमची काही गैरसोय झाली असेल तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण हे हाय व्होल्ट म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं सेंटर आहे. सध्या युद्ध झालेलं आहे. युद्धाबद्दल मी बोलू शकतो खूप, पण आता बोलणार नाही. मी स्वतः काश्मीरला 25वं जे कारगिल युद्धाचं जे झाल्यानंतर जे आनंद उत्सव होता, विजय उत्सव, त्याला मी स्वतः उपस्थित होतो. प्रज्ञेश मोळक आणि आम्ही दोघंही त्या कार्यक्रमाला गेलो होतो, पाहुणे म्हणून गेलो होतो. काश्मीर आम्ही सगळं बघितलेलं आहे. तिथं आपल्याला कुणाला जायचं असेल आता नव्याने तर आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीने एखादी ट्रिप पण काढू शकतो. कारण पोकर साहेब म्हणतायत तसं अमोल मान हलवते, त्यामुळे त्याच्या ट्रकमध्ये जरी घेऊन गेला तरी अमोल आम्हाला परवडेल. म्हणजे माग गाड्या बिद्या टाकू आपण व्यवस्थित. जातानी आपले येतानी काय वेगळं काहीतरी कर, येतानी जातानी का पलटी मोकळी येत असती ना. तर या ठिकाणी मी सगळ्यांचा आभार मानतो. आमचा एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे, त्याला बघा तुम्ही जरा. त्याचं नाव काय कोणाला माहिती सांगा बघा. त्याचं नाव काय नाव आहे? पैगंबर शेख. हा संभाजी ब्रिगेडचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, लक्षात ठेवा. आणि पैगंबर तुझं आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. गंगाधर काळकुटे या ठिकाणी छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी आले सन्मानाने इथं बसलेले आहेत. सगळ्यांचं नाव आता मी घेत नाही, खूप मोठे मोठे लोक आहेत.
हा कार्यक्रम आता संपला असं जाहीर करतील तोपर्यंत आभार प्रदर्शन इथं जेवणाची व्यवस्था आहे, तर जेवण करा. मला विनंती आहे की हे जे हॉल आहे हे मिलिटरी आणि आपण या ठिकाणी संभाजी महाराजांची जयंती करतो, इथं संभाजी महाराजांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मी अजय सिंह उर्फ लोकेश सावंत, अजय सिंह सावंत, सागर जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी, कैलास पण इथं आहे, विनंती करतो की आमची एक भगिनी, कोकाटे नाव आहे त्यांचं, जगताप, त्यांनी संभाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा बनवलेला आहे, त्याला आपण मदत केलेली आर्थिक. माझी अशी इच्छा आहे की तो पुतळा मिलिटरीला भेट देऊन त्या हॉलमध्ये बसवण्यात यावा. त्या भगिनीला समजून घेण्यासाठी आपण जायला पाहिजे, नसेल तर मग एकदा गौरीला आणि माझ्या मिसेसला पाठवा, म्हणजे ते त्यांना पटवून सांगतील की तो पुतळा इथं देणं किती गरजेचं आहे. कारण आता सरकारच्या वतीने संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते, तर त्या हॉलमध्ये जर तो पुतळा बसला सन्मानपूर्वक, कारण त्याला खाली बसण्याच्या जागावर, खाली चौकात बसण्याच्या बाबतीत बराच वाद आहे, पत्रकार मित्र येते, तुम्ही त्याच्यावर आवाज उठू शकता. आणि कृपा करून पुढच्या टाइमामध्ये कधी पण वेळ मिळेल तेव्हा, तुम्ही इथून पाऊण तास वर आहे तर तिचं पण कधीतरी दर्शन घेत जा आणि किल्ल्याचा पण आनंद घ्या. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद दादा.